महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाराष्ट्रावर शोककळा। बारामतीत विमान कोसळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू। विमानाने पेट घेतल्याने भीषण अपघात। महाराष्ट्रातील राजकारणातील एक मोठे वादळ शांत झाले। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एनसीपी नेते अजित पवार यांचे सकाळी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। आज बुधवार दिनांक 28 रोजी सकाळी 8:45 वाजताच्या सुमारास मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या एका खाजगी चार्टर विमानाचा बारामती विमानतळावर लँडिंग करताना अपघात झाला। तांत्रिक बिघाडामुळे धावपट्टीवर उतरताना विमानाने पेट घेतला आणि भीषण स्फोट होऊन विमानाचा चक्काचूर झाला। या विमानात अजित पवारांसह त्यांचे सुरक्षारक्षक, 2 पायलट आणि कर्मचारी असे एकूण 5 जण होते। दुर्दैवाने अपघातात सर्वांचाच मृत्यू झाला आहे। विमानाने पेट घेतल्याने मदतकार्य करण्यात अडचणी आल्या। जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। आगामी स्थानिक निवडणुकांच्या प्रचारासाठी आणि जाहीर सभांसाठी अजित पवार आपल्या गावी बारामतीला जात असताना कार्यस्थळी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली। या घटनेची माहिती मिळताच बारामतीतील हजारो समर्थक आणि ग्रामस्थांनी विमानतळाच्या दिशेने धाव घेतली। या भीषण दुर्घटनेमुळे बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे।